नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 MCQs मी आपल्यासोबत डिस्कस करणार आहे। 11th स्टँडर्डचे साठी जी CET होणार आहे 11th स्टँडर्डच्या ॲडमिशन साठीची, त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। सब्जेक्ट आहे इंग्लिश, त्यामध्ये लँग्वेज स्टडी अंडर जो सब टॉपिक दिलेला आहे तो आहे डिग्री ऑफ कंपॅरिझन। 18 नंबरचा सब टॉपिक आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये डिग्री ऑफ कंपॅरिझन वर आधारित 20 अतिशय महत्त्वाचे MCQs बघणार आहोत। तर सुरुवात करूया। MCQs बेस्ड ऑन डिग्री ऑफ कंपॅरिझन। सगळ्यांनी क्वेश्चन स्क्रीनवर आल्यावर रीड करायचं आहे व्यवस्थित, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आन्सर गेस करायचं आहे। क्वेश्चनचा इथे आन्सर गेस करताना 3 गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत। एक आहे किती डिग्रीज आहेत इंग्लिशमध्ये, एक आहे पॉझिटिव्ह, दुसरी आहे कंपॅरेटिव्ह, आणि थर्ड आहे सुपरलेटिव्ह। या डिग्रीज माहिती असणं आपल्याला फार गरजेच्या आहेत। आता पॉझिटिव्ह डिग्री ओळखताना कुठल्या पद्धतीने कशाचा यूज करावा लागतो, कंपॅरेटिव्ह साठी रूल्स काय आहेत, सुपरलेटिव्ह साठी रूल्स काय आहेत, हे माहिती असणं गरजेचं आहे। तर आपण इथे ऑप्शन्स बघूया। आय एम नॉट डॅश माय फ्रेंड यासाठी ऑप्शन दिलेले आहेत। तर टॉलर दॅन, मोर टॉलर, द टॉलेस्ट, आणि डी दिले ॲज टॉल ॲज। आता जेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्री करत असतो एखाद्या सेंटेन्सची, त्यावेळेस आपल्याला ॲजचा यूज तिथे केलेला असतो। तर या ऑप्शन्समध्ये आपल्या लक्षात येईल की डी जो ऑप्शन आहे ॲज टॉल ॲज हे करेक्ट आहे। म्हणजे आय एम नॉट ॲज टॉल ॲज माय फ्रेंड, तर याचा आन्सर आहे ॲज टॉल ॲज माय फ्रेंड। तर ऑप्शन नंबर डी ही करेक्ट आहे। क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे ऑप्शन डी ॲज टॉल ॲज। म्हणजे पॉझिटिव्हचा एक रूल लक्षात आलेला आहे तुमच्या। आता पॉझिटिव्ह डिग्री कशा पद्धतीने करायचं आहे। सेकंड क्वेश्चन बघूया। क्वेश्चन नंबर 2, चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स। परत आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री विचारलेला आहे। या अगोदरच सांगितलं ॲज ॲजचा यूज आपल्याला बघायचं आहे। आता ऑप्शन डी तर येणार नाहीये, कारण आपल्याला ॲज ॲज ऑप्शन आपल्याला ABC मध्ये दिसतंय। तर त्यामध्ये बघूया कुठलं परफेक्ट होतंय। ॲट लिस्ट ॲज टेस्टी ॲज। आता किती काय दिलं इथे, ॲट लिस्ट ॲज टेस्टी ॲज, इथे बरोबर यूज केलेलं आहे ॲज, आणि त्यामध्ये बरोबर टेस्टी आलेलं आहे। दिस इज अन ॲडजेक्टिव्ह। टेस्टियर येणार नाही, कारण इथे कंपॅरेटिव्ह फॉर्म यूज केला आहे, आणि मोस्ट टेस्टी असं यूज करता येत नाही। म्हणजे बी आणि सी ऑप्शन नाही, तर करेक्ट ऑप्शन आपला ए आहे। म्हणजे सेंटेन्स कसं होईल बघा, सम स्नॅक्स आर ॲट लिस्ट ॲज टेस्टी ॲज अ पिझ्झा। सो करेक्ट ऑप्शन इज क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आहे ऑप्शन ए, ॲट लिस्ट ॲज टेस्टी ॲज। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स। सुपरलेटिव्ह डिग्री आपल्याला इथे बघायची आहे। नो वन इन द क्लास इज ॲज ब्रिलियंट ॲज तन्वी। आता हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे कशामध्ये, ॲज ॲजचा यूज केला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये सेंटेन्स आहे। पॉझिटिव्ह डिग्री इथे आपल्याला दिसते। आणि सुपरलेटिव्ह मध्ये लक्षात ठेवायचं एकाच गोष्टीविषयी आपण बोलत असतो। आता इथं ब्रिलियंटचा फॉर्म काय येतो हे लक्षात येणं गरजेचं आहे। तिन्ही फॉर्म माहिती पाहिजे तुम्हाला। ब्रिलियंट, मोर ब्रिलियंट आणि मोस्ट ब्रिलियंट असं करता येतं। ब्रिलियंटर किंवा ब्रिलियंटेस्ट असा वर्ड नाही करता येत, लक्षात घ्या। नाहीतर सर तुम्ही सांगितलंय की EST ॲड करावं लागतं, प्रत्येक वेळेस EST ॲड होत नाही। सुपरलेटिव्ह मध्ये द आणि EST लावून काही ॲडजेक्टिव्ह येतात, किंवा द मोस्ट आणि त्यानंतर ॲडजेक्टिव्ह येतं। अशा पद्धतीने आपण सुपरलेटिव्ह मध्ये यूज करू शकतो। ऑप्शन्स बघूया। ऑप्शन ए, तन्वी इज मोर ब्रिलियंट इन द क्लास। इथं मोर ब्रिलियंट दिसतंय, ऑप्शन ए होणार नाहीये। तन्वी इज द मोस्ट ब्रिलियंट वन इन द क्लास। बघा, द मोस्ट ब्रिलियंट वन इन द क्लास, दिस इज द करेक्ट आन्सर। आता इथे आलेलं आहे द मोस्ट ब्रिलियंट। तन्वी, आता सी आणि डी तरी आपण रीड करून घेऊया काय दिलंय। तन्वी इज द ब्रिलियंट इन द क्लास होणार नाहीये, इथे दिसतं देर इज नो यूज ऑफ सुपरलेटिव्ह फॉर्म। आणि डी आहे तन्वी इज द ब्रिलियंटेस्ट, बघा असा वर्डच होत नाही इन द क्लास। सो करेक्ट आन्सर कुठला आहे, ऑप्शन नंबर ए। सो क्वेश्चन नंबर 3चा आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज तन्वी इज द मोस्ट ब्रिलियंट वन इन द क्लास। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। क्वेश्चन नंबर 4, चूज द कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स। अ डायमंड इज वन ऑफ द मोस्ट प्रिशियस ऑफ ऑल स्टोन्स। आता इथे काय दिलेलं आहे, अ डायमंड इज वन ऑफ द मोस्ट प्रिशियस ऑफ ऑल द स्टोन्स। आता द मोस्ट प्रिशियस दिलेलं आहे, म्हणजे सुपरलेटिव्ह मध्ये आहे। आणि इथे काय करायचं आपल्याला, कंपॅरेटिव्ह फॉर्म, कंपॅरेटिव्ह। ऑप्शन्स बघूयात आपण। ऑप्शन ए, अ डायमंड इज द प्रिशियसर ऑफ ऑल द स्टोन्स, असं होणार नाहीये, कारण आपण इथे बघितलं मोस्ट यूज केलं, म्हणजे आपल्याला मोर असलेलं सेंटेन्स गरजेचं आहे, मोर।
अ डायमंड इज द मोस्ट प्रिशियस ऑफ ऑल स्टोन्स. ए आणि बी दोन्ही ऑप्शन्स नाही आहेत आपले. सी बघूया. नो अदर स्टोन्स आर ॲज प्रिशियस ॲज अ डायमंड. ॲज यूज केलं, हा पॉझिटिव्ह फॉर्म येतोय. आपल्याला विचारलंय कंपॅरेटिव्ह, म्हणजे सी देखील ऑप्शन होत नाही. सो विच इज द करेक्ट ऑप्शन? ऑप्शन डी. ऑप्शन डी इज करेक्ट. अ डायमंड इज मोर प्रिशियस दॅन मोस्ट अदर स्टोन्स. सो ऑप्शन डी इज करेक्ट. म्हणजे कंपॅरेटिव्ह फॉर्म बघा, इज मोर प्रिशियस दॅन. बघा इथे मोर आणि दॅन दोन्हीचा यूज केलेला आहे कंपॅरेटिव्ह मध्ये. कंपॅरेटिव्ह मध्ये लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला, इथे ॲडजेक्टिव्हला ER आणि दॅनचा यूज केला जातो कंपॅरिझनमध्ये, किंवा मोर लावून त्याला ॲडजेक्टिव्हला लावावं लागतं अगोदर आणि दॅनचा यूज होतो अशा पद्धतीनं. म्हणजे इथे सेंटेन्स बघा ना, लक्षात येईल तुमच्या. डायमंड इज मोर प्रिशियस दॅन. मोर प्रिशियस कंपॅरिझन दाखवते दॅन कशापेक्षा, तर दॅन मोस्ट अदर स्टोन्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5. Choose the correct comparative degree of the sentence. Jupiter is the largest of all planets. आता इथे काय सांगितलं, इथे द लार्जेस्ट म्हटलंय म्हणजे काय, इथे सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे. आता याचं आपल्याला कंपॅरिझन बघायचं आहे. तर बघूयात ऑप्शन्स. ऑप्शन ए, ज्युपिटर इज लार्जर दॅन एनी अदर प्लॅनेट. ऑप्शन बी, नो अदर प्लॅनेट इज ॲज लार्ज ॲज ज्युपिटर. ऑप्शन सी, ज्युपिटर इज मोर लार्जर दॅन एनी अदर प्लॅनेट. आणि डी, ज्युपिटर इज द लार्जर प्लॅनेट. आता यामध्ये लार्जेस्ट EST लावलंय म्हणजे आपल्याला लार्जर असलेलं आपलं ऑप्शन आहे, म्हणजे आपलं बी ऑप्शन यातनं डिलीट होतंय. बरोबर. आता ज्युपिटर इज मोर लार्जर म्हटलं, इथे डबल कंपॅरिझन दिसतंय, त्यामुळे हे देखील चुकीचं आहे. आणि डी बघा, ज्युपिटर इज लार्जर दॅन, इथे बाकीचं इथे दॅनचा यूज केलेला नाही आहे आणि दिस इज नॉट इवन करेक्ट. तर ऑप्शन ए बघूया. ज्युपिटर इज लार्जर दॅन एनी अदर प्लॅनेट. दिस इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे ऑप्शन ए, ज्युपिटर इज लार्जर दॅन एनी अदर प्लॅनेट. क्वेश्चन नंबर 6. चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स. आपल्याला इथे आता पॉझिटिव्ह डिग्री इथे बघायचं आहे. हर हँडरायटिंग इज बेटर दॅन दॅट ऑफ हर सिस्टर. इज बेटर दॅन, बघा गुड, बेटर, बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट अशा पद्धतीनं देखील आपल्याला तिथे यूज करता येऊ शकतो. तर बघूया, काही असे फॉर्म देखील आहेत बघा, इरेग्युलर आपल्याला दिसतात. इथे कसं दिलंय, गुड, बेटर, बेस्ट. म्हणजे हे देखील आपल्याला माहिती पाहिजे, नाही तर प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणाल सर यामध्ये ESTचा यूज. आता इथे ठीक आहे, तुम्हाला वाटू शकते गुड, गुडर, गुडेस्ट असं होत नाही. कीप इन माइंड. सो हर हँडरायटिंग इज बेटर दॅन दॅट ऑफ हर सिस्टर्स. आता इज बेटर दॅन म्हटलंय म्हणजे कंपॅरेटिव्ह आहे. आपल्याला पॉझिटिव्ह करायचं म्हणजे ॲज ऑप्शन कुठं आहे बघूया आपण. ॲज गुड ॲज असं आपल्याला असं लागेल. बघूयात कुठे दिलेलं. ऑप्शन ए, ज्युपिटर इज, हे सेंटेन्स इथे कन्सिडर करूच नका, हे कॉपी पेस्टमध्ये वरच्या याच्यातलं खाली आलेलं आहे. तर BCD मधलंच ऑप्शन शोधायचं आहे. हर हँडरायटिंग इज लेस बेटर दॅन ऑफ हर सिस्टर. आता लेस बेटर कसं येईल, नो, दिस इज नॉट करेक्ट. दॅन देखील यूज केलेलं आहे. त्यानंतर सी बघूया. हर सिस्टर्स हँडरायटिंग इज नॉट ॲज गुड ॲज हर्स. ॲज गुड ॲज हर्स यामधलं हे गुड इथे नाही ऑप्शनमधलं. आणि डी बघा, हर सिस्टर्स हँडरायटिंग इज नॉट गुड, म्हणजे डी देखील ऑप्शन होत नाही. तर सी आन्सर एक करेक्ट आहे. हर सिस्टर्स हँडरायटिंग इज नॉट ॲज गुड ॲज हर्स. तर या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर आहे ऑप्शन सी. यामधला हा गुड एक्स्ट्रा झालेला आहे. फक्त इथे लक्षात घ्यायचं सेंटेन्स कसं होईल, हर सिस्टर्स हँडरायटिंग इज नॉट ॲज गुड ॲज हर्स. ओके, नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 7. चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ अ सेंटेन्स. आता फिल इन द ब्लँक्स दिलेला आहे. शी इज डॅश दॅन हर सिस्टर्स. शी इज प्रेटी, शी इज प्रेटियर, शी इज द प्रेटियस्ट, नन ऑफ द अबो. आपल्याला माहिती आहे कंपॅरेटिव्ह डिग्री जेव्हा आपण करतो त्यावेळेस तिथे कंपॅरिझन दिसलं पाहिजे आणि ER गरजेचं असतं. तर इथे लक्षात येते प्रिटी येणार नाही आहे. ओके, दिस इज पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये येईल. त्यानंतर प्रिटियर इज करेक्ट. प्रिटिएस्ट येणार नाही कारण तो सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. आणि डी, नन ऑफ द अबो ही कन्सिडर होणार नाही. म्हणजे करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 7चा करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, दॅट इज प्रिटियर. क्वेश्चन नंबर 8 बघूया. चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स. राज वॉज डॅश दॅन अदर कॉम्पिटिटर्स. आता राज कंपॅरेटिव्ह सांगितलंय म्हणजे आपल्याला ER किंवा मोरवालाच इथलं ऑप्शन असेल. बघा, द स्मार्टेस्ट येणार नाही आहे. दिस इज सुपरलेटिव्ह फॉर्म. दिस इज पॉझिटिव्हमध्ये येते स्मार्ट किंवा ॲज स्मार्ट ॲज, हे जे आहे
हे देखील येणार नाही, हा पॉझिटिव्ह मधला फॉर्म आहे. इथे मी जसं म्हटलं बी हे पॉझिटिव्ह मध्ये येतं म्हणजे ॲज ॲज यूज केल्यानंतर, म्हणजे हा बेस फॉर्म इथे आपल्याला दिसतोय त्याचा. आणि स्मार्टर जे आहे दिस इज द करेक्ट आन्सर. ER इज देअर, स्मार्टर दॅन अदर कॉम्पिटिटर्स. सो करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 8 इज Raj was smarter than other competitors. Option number C is correct. Next question, question number 9. Choose the correct degree of comparison of the sentence. Which is dash game in India? Which is a dash game? Here should be a question mark. आता इथे काय विचारलेलं आहे तुम्हाला, कुठला गेम आहे की जो, आता इथे लक्षात घ्या ऑप्शन तिथे फिट कसे बसवायचे आपण बघूयात. सगळं प्रत्येक ऑप्शन तिथे टाकून बघूयात. विच इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया, विच इज पॉप्युलर गेम इन इंडिया, विच इज मोर पॉप्युलर गेम इन इंडिया आणि विच इज पॉप्युलरेस्ट असं ऑप्शन येणार नाही. इथे एक लक्षात घ्या, सगळ्यात पॉप्युलर म्हणजे सगळ्यात वरचा म्हणजे सुपरलेटिव्ह लक्षात घ्या. त्यामुळे ते आन्सर जे येईल तो आपलं कुठलं येईल, विच इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया, एक आणि एकच. ओके, सो करेक्ट आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर ए. सो क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर आहे ऑप्शन ए, द मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. चूज द करेक्ट डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ द सेंटेन्स. दिस चेअर लुक्स डॅश द सोफा. इथे डिग्री ऑफ कंपॅरिझन कुठलं बसतंय ते बघायचं आहे. आता इथे कंपॅरिझन आहेत दोन याच्यामध्ये बघा, द चेअर, चेअर आणि सोफ्यामध्ये. बरोबर, सुपरलेटिव्हचा रूल काय आपला, एक आणि एकच आहे, म्हणजे इथे सुपरलेटिव्ह आपल्याला टाकता येणार नाही इथे दिलेलं जरी असलं तरी. आता बघा, दिस चेअर लुक्स व्हेरी कम्फर्टेबल द सोफा असं ऑप्शन होत नाही. कंपॅरिझनसाठी द्यांची गरज आहे इथे आपल्याला, तिथे दिसत नाही, किंवा ॲज ॲजचा यूज देखील होऊ शकतो. दिस चेअर लुक्स द मोस्ट कम्फर्टेबल द सोफा, सेंटेन्स इलॉजिकल वाटतंय. आणि नेक्स्ट बघा ऑप्शन सी, दिस चेअर लुक्स मोर कम्फर्टेबल दॅन द सोफा. दिस इज द करेक्ट आन्सर. आणि डी देखील येणार नाही कम्फर्टेबल, म्हणजे इथे कंपॅरिझन दिसते बघा, मोर कम्फर्टेबल दॅन, दॅनचा यूज झालेला आहे, मोरचा यूज झालेला आहे इथे. सो दिस इज द करेक्ट फॉर्म ऑफ द डिग्री. सो करेक्ट आन्सर इज दिस चेअर लुक्स मोर कम्फर्टेबल दॅन द सोफा. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 11. Choose the correct degree of comparison of the sentence. This entrance test is dash we expected to be. आता इथे दिलेलं आहे this entrance test is, ऑप्शन्स बघूया, easy we expected to be, as easy as we expected to be, किंवा easier we expected to be आणि the easiest. त्यानंतरचं मी सेंटेन्स रीड करतोय म्हणजे आपल्याला लक्षात येते बसतं की नाही तिथे. This entrance test is easy we expected, हा फॉर्म ऑप्शन ए बसत नाही. This entrance test is as easy as we expected to be, किंवा त्यानंतरचं आहे बघा, This entrance test is easier we expected to be, आणि शेवटचं ऑप्शन आहे This entrance test is the easiest we expected to be. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे दॅट इज ऑप्शन नंबर बी, as easy as we expected to be. म्हणजे यामध्ये जशी वाटत होती तशी नव्हती, तर ॲज इझी ॲज वी एक्सपेक्टेड टू बी या पद्धतीनं आहे. सो क्वेश्चन नंबर 11चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 12. चूज द करेक्ट डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ द सेंटेन्स. यामध्ये परत फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. ईमेल इज डॅश दॅन मोबाईल फोन्स इन आर कंपनी. ऑप्शन्स, द मोस्ट कन्व्हिनियंट, कन्व्हिनियंट, ॲज कन्व्हिनियंट ॲज आणि मोर कन्व्हिनियंट. एक लक्षात घ्या इथे दॅन दिलेलं आहे म्हणजे आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्म इथे बघायचा आहे. आता द मोस्ट येणार नाही आहे, कन्व्हिनियंट येणार नाही आहे, ॲज कन्व्हिनियंट ॲज येणार नाही आहे, कारण इथं दॅन आलेलं आहे, म्हणून मोर कन्व्हिनियंट. सो करेक्ट आन्सर इज ईमेल इज मोर कन्व्हिनियंट दॅन मोबाईल फोन्स इन आर कंपनी. सो करेक्ट आन्सर इज क्वेश्चन नंबर 12चा आन्सर आहे ऑप्शन डी, मोर कन्व्हिनियंट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 13. Fill in the blank with the correct option from the given options. म्हणजे जे ऑप्शन दिले करेक्ट ऑप्शन आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज द सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ड अफेक्शनेट. अफेक्शनेट या वर्डचा सुपरलेटिव्ह फॉर्म कुठला येतो, द अफेक्शनेस्ट, अफेक्शनेट तोच आहे, द मोस्ट अफेक्शनेस्ट आणि मोर अफेक्शनेट. तर याचा आन्सर आहे बघा द मोस्ट अफेक्शनेट. इथे लागतं याला द मोस्ट अफेक्शनेट, इथे लक्षात घ्यायचं आहे. याचा फॉर्म कुठला आहे सुपरलेटिव्ह
तर ऑप्शन नंबर सी. So the correct answer of question number 13 is option D, the most affectionate. Question number 14, fill in the blanks with the correct option from the given option. Sydney is the dash city in Australia. Options बघा, more noisy, noisiest, noisier आणि noisy. आता इथे द यूज केलंय बघा, इथे द लॉजिक जर यूज केलं तर आपल्याला इथे कुठला फॉर्म लागतोय, सुपरलेटिव्ह, एक आणि एकच. सिडनी इज द नॉइजिएस्ट सिटी इन ऑस्ट्रेलिया. सो करेक्ट ऑप्शन आपलं बी दिसतंय बघा इथे, विच इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज बी, नॉइजिएस्ट. सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15, fill in the blank with the correct option from the given alternatives. Nancy is dash her younger sister. Nancy is more beautiful, Nancy is beautifuler, Nancy is the most beautiful, and Nancy is as beautiful as her younger sister. आता more beautiful इथे येणार नाही कारण than तिथे यूज केलेला नाहीये, ब्युटिफुलर असा वर्डच नाहीये. द मोस्ट ब्युटिफुल एक आणि एक नाही, तिथे कंपॅरिझन दिसतंय आपल्याला नॅन्सी आणि त्याच्या बहिणीमध्ये यंगर सिस्टर. सो आन्सर जे आहे ऑप्शन डी, नॅन्सी इज ॲज ब्युटिफुल ॲज हर यंगर सिस्टर. म्हणजेच काय, दोघी सेम आहेत ज्याला म्हणतो आपण, ॲज ब्युटिफुल ॲज हर यंगर सिस्टर. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 16, fill in the blanks with the correct option. Girls hair is usually dash than the boys hair. आता इथे smaller, taller, bigger, longer, इथे than दिले बघा. than म्हणजे आपल्याला इथे काय करायचं, सगळे ER चेच ऑप्शन्स आहेत. स्मॉलर नाही म्हणता येणार, longer than the boys hair. Girls hair is longer than, इथे longer ऑप्शन बसतंय. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 16 चा आन्सर आहे ऑप्शन D, that is girls hair is usually longer than the boys hair. Question number 17 is on the screen. Fill in the blanks with the correct alternatives related to degrees आहे. Climate at beach is dash than mountain. आता इथे comparative degree आहे, than चा यूज केलाय बघा. Climate at beach is thicker than mountain. Climate at beach is hotter than mountain. आणि क्लायमेट ॲट बीच इज थिनर दॅन माउंटेन. आणि लास्ट आहे नन ऑफ द अबो. इथे काय ते दॅन दिलेलं आहे बघा. क्लायमेट ॲट बीच इज हॉटर दॅन माउंटेन पाहिजे, थिकर किंवा यामध्ये लक्षात याचा मिनिंगच आपल्याला चुकीचा वाटतो, त्यामुळे ए आणि सी आणि डी ऑप्शन होत नाही. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. सो क्वेश्चन नंबर 17 चा आन्सर आहे ऑप्शन बी, क्लायमेट ॲट बीच इज हॉटर दॅन माउंटेन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18, fill in the blanks with the correct option. This elephant is the dash in this group. परत तुमचं लॉजिक इथे यूज करू शकता. द चा यूज आहे म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्म पाहिजे आपल्याला इथे. हेवियर, हेवी, हेवीएस्ट, द मोस्ट हेवीएस्ट. आता हेवियर येणार नाही, हेवी येत नाही, EST लागलेला आपल्याला पाहिजे, दॅट इज हेवीएस्ट. हेवीला हेवी, हेवियर, हेवीएस्ट असं होतं. द मोस्ट डबल इथे सुपरलेटिव्ह आहे म्हणजे हे चालत नाही. विच इज द करेक्ट वन, सी इज द करेक्ट ऑप्शन. दिस एलिफंट इज द हेवीएस्ट इन दिस ग्रुप. म्हणजे क्वेश्चन नंबर 18 चा आन्सर आहे ऑप्शन बी, ऑप्शन नॉट बी, दिस इज सी. ते लक्षात घ्या, दिस इज अ सी ऑप्शन. ओके, दॅट इज हेवीएस्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 19, fill in the blanks with the correct option. India is a dash other countries. The most hottest, more hotter than, the hottest, hotter than. आता इथे द मोस्ट हॉटेस्ट बघा, EST आणि मोस्ट असं सोबत आलेलं आहे, चुकीचं आहे, ऑप्शनच चुकीचं आहे. मोर हॉटर, इथे देखील कंपॅरिझन बघा, मोर यूज केलं, ER यूज केलंय, दिस इज इनकरेक्ट. द हॉटेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह आहे, इथे आपल्याला सुपरलेटिव्ह फॉर्म नाही, इथे कंपॅरेटिव्ह कसं करायचं. इंडिया इज अदर कंट्रीज दिलेलं आहे म्हणून हॉटर दॅन, इंडिया इज हॉटर दॅन अदर कंट्रीज. सो करेक्ट ऑप्शन ऑफ क्वेश्चन नंबर 19 इज ऑप्शन डी, दॅट इज हॉटर दॅन. इंडिया इज हॉटर दॅन अदर कंट्रीज. लास्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 20, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. पूर्णिमा इज डॅश गर्ल इन हर ग्रुप, द स्ट्रॉंगेस्ट गर्ल. आता इथे बघायचं आपल्याला ऑप्शन कुठलं करेक्ट बसतंय. द ब्राइटेस्ट, सी द क्लेवरेस्ट, आणि याचं करेक्ट आन्सर बघा डीच आहे, ऑल द अबोव आर करेक्ट. पूर्णिमा इज द स्ट्रॉंगेस्ट गर्ल इन हर ग्रुप, पूर्णिमा इज द ब्राइटेस्ट गर्ल इन हर ग्रुप, पूर्णिमा इज द क्लेवरेस्ट गर्ल इन हर ग्रुप.
सो ऑप्शन डी इज करेक्ट, कारण तिन्ही त्यामध्ये आपण फिट करू शकतो. त्यामुळे ऑल द अबो आर करेक्ट. सो करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 20 इज ऑप्शन डी. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या MCQचा फायदा तुमच्या एंट्रन्समध्ये होणार आहे. अतिशय महत्त्वाचं CETच्या दृष्टीनं क्वेश्चन्स आहेत. याच्या व्यतिरिक्त बाकी टॉपिकवरचे क्वेश्चन्स बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. प्लेलिस्ट त्याची सेपरेट तयार केलेली आहे, ती देखील तुम्ही बघू शकता. सो डिअर स्टुडंट्स, इफ यू लाईक द व्हिडिओ, please press the like button, share the video, and make sure that you have subscribed the channel, and also press the bell icon to stay tuned with me. Thank you so much.